पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। का पूर्वापर सरिता भिन्न दिसती वाहता। मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी। तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला चिंतन करत असताना तिसऱ्या श्लोकावर ज्ञानोबाराय भाष्य करत आहे। भगवान म्हणतात, हे अनघ, हे निष्पाप अर्जुना, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता। माझ्याद्वारा या जगतामध्ये दोन प्रकारची गती, दोन प्रकारचे मार्ग अगोदर सांगितलेले आहेत। भगवंतापर्यंत जाणारे हे दोन काय आहे? मार्ग आहे, मार्ग। कोणते दोन मार्ग आहे? तर भगवान सांगतात, एक ज्ञान योग म्हणजे एक ज्ञानाचा मार्ग आहे, ज्या ठिकाणी सांख्य मंडळी ज्याचा अनुष्ठान करतात आणि ओळखी सवे पाविजे तद्रुपता, त्या ठिकाणी ज्ञान झालं की भगवंताच्या स्वरूपाचा तो भक्त होऊन जातो। आणि दुसरा मार्ग कोणता आहे? तर एक कर्मयोग जाण, जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे। दुसरा कर्मयोग नावाचा एक साधन आहे। त्या कर्मयोग रूपी साधन करून साधक लोक काय करतात? भगवंतापर्यंत प्राप्त होतात। दोन प्रकारचे मार्ग सांगितले। मार्ग जरी दोन असले तरी त्या दोन्ही मार्गाचं साध्य मात्र काय आहे? एकच आहे। दोन्हीही मार्गाचं साध्य एकच आहे। त्याच्यासाठी दृष्टांत देतात ज्ञानोबाराय। का पूर्वापर सरिता भिन्न दिसती वाहता। का म्हणजे अथवा। दोन दृष्टांत दिले ज्ञानोबारायांनी। ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना बऱ्याच वेळेला लक्षात येतं की ज्ञानोबारायांनी एका सिद्धांतासाठी अनेक दृष्टांत दिलेले असतात। एक दृष्टांत देऊन ज्ञानोबाराय कधीच थांबत नाही। एका दृष्टांताने कळालं नाही तर दुसरा दृष्टांत समजावून सांगतात। अनेक दृष्टांत देतात। मग ते दृष्टांत देत असताना पहिला दृष्टांत झाला की दुसरा दृष्टांत सुरुवात करत असताना ज्ञानोबाराय ओवी वापरतात। त्या ओवीच्या सुरुवातीला का शब्द येतो? का किंवा अथवा असा शब्द येतो। तर या शब्दाचा अर्थ काय आहे? अथवा किंवा असा अर्थ होतो। तर का पूर्वापर सरिता म्हणजे दुसरा दृष्टांत आला म्हणून का शब्द वापरला। त्याच्या अगोदर कोणता दृष्टांत दिला? त्याच्या अगोदर जैशी सिद्ध्य साध्य भोजनी तृप्ती एक। कालच्या चिंतनात आपण पाहिलं की भोजन तयार असलं तर तयार भोजन असल्यानंतर ते भोजन केल्यानंतर काय होते? मनुष्याची तृप्ती होते। आणि एखाद्याकडे भोजन तयार नसेल तो काही काळाने भोजन तयार करील, नंतर जेवण करील, त्याची सुद्धा काय होणार आहे? तृप्ती होणार आहे। म्हणजे तयार असलेल्या भोजनाने सुद्धा तृप्तीच होणार आहे आणि तयार नसलेलं भोजन तयार करून नंतर खाल्ल्यानंतर सुद्धा तृप्तीच होणार आहे।
याला म्हणतात सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. हा दृष्टांत दिला ज्ञानोबारांनी. आज पुढचा दृष्टांत ज्ञानोबारा देतात. का पूर्वा परसरिता भिन्न दिसती वाहता. अथवा हे अर्जुना, पूर्व अपर सरिता, सरिता म्हणजे नदी. तर नदी काय करत असते? वाहत असताना आपल्याला दिसते. पूर्व अपर सरिता, काही नद्या पूर्वेकडे वाहताना दिसतात, काही नद्या पश्चिमेकडे वाहताना दिसतात. सरिता पूर्वापर वाहता दिसती. पूर्वेकडे वाहताना काही नद्या दिसतात, तर काही नद्या पश्चिमेकडे वाहताना दिसतात. परंतु मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. पण त्या नद्या जरी वेगवेगळ्या मार्गाने वाहत असल्या, पूर्वेकडे वाहताना दिसत असल्या किंवा पश्चिमेकडे वाहताना दिसत असल्या, पण सगळ्या नद्या शेवटी कुठे जातात? समुद्रापर्यंत. कुठे जातात? समुद्र. बोलत जा तुम्ही. तुम्ही बोलत असल्या म्हणजे मला वाटतं तुम्हाला समजतं. सगळ्या नद्या कुठे जातात? समुद्रापर्यंत जातात. शेवटला सगळ्या नद्या समुद्रापर्यंत जातात. समुद्राच्या ठिकाणी सगळ्या नद्यांचं काय होत असतं? ऐक्य होत असतं. ज्ञानोबा सांगतात का पूर्वापर सरिता भिन्न दिसती वाहता. तिसरा अध्याय, तिसरा 39 नंबर. पूर्वापर सरिता भिन्न दिसती वाहता मग सिंधू मिळणे ऐक्यता पावती शेखी. नद्या आपण पाहतो वेगवेगळ्या दिशेने वाहतात, पण शेवटला कुठं जातात? सगळ्या एका समुद्रापर्यंत जातात. कोणतीही नदी असो, पूर्वेकडे वाहणारी असली तरी समुद्रापर्यंतच जाते आणि पश्चिमेकडे वाहणारी असली तरी समुद्रापर्यंत जाते. का असं होतं का समुद्राने फक्त आज्ञा केली की पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्याच मी घेणार आहे आणि मग पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या जा म्हणले तुम्ही डोंगरात आता, असं होतं का? नाही. वेगवेगळ्या दिशेने वाहणाऱ्या नद्या असल्या तरी त्यांचा शेवट एकाच ठिकाणी आहे, सगळ्या समुद्रापर्यंतच जाणार आहे. सिंधू मिळणी म्हणजे समुद्रापर्यंत मिळाल्यानंतर शेखी ऐक्यता पावती, सगळ्या नद्या एकरूप होऊन जातात. सगळ्या नद्या एकरूप होऊन जातात म्हणजे समुद्र स्वरूप होऊन जातात. समुद्रापर्यंत पोहोचल्यानंतर तिथं हा फरक केला जात नाही. मग ही गंगा आहे, ही गोदावरी आहे, ही यमुना आहे. हा फरक कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्या समुद्राला पोहोचत नाही तोपर्यंत. समुद्राला पोहोचल्यानंतर मग नदी नाही, मग तो समुद्रच होऊन जातो. तिथं फरक पडत नाही. जसं वेगवेगळे प्रकारचे लाकडं आहे, ते वेगवेगळे प्रकारचे लाकडं तोपर्यंतच म्हणायचं की जोपर्यंत ते अग्नीमध्ये जात नाही. अग्नीमध्ये गेल्यानंतर मग लाकडं वेगवेगळे नाही राहिले. आता ते सगळेच काय झाले? अग्निस्वरूप झाले. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी ओवी सांगितलेली आहे. जवन घापती एकवटे अग्नी माझी का खैर चंदन काष्टे. खैराचं लाकूड आहे, हे चंदनाचं लाकूड आहे, असं कुठपर्यंत म्हटलं जातं? जोपर्यंत अग्नीमध्ये जात नाही. जव न घापती एकवटे अग्नी माझी. तसंच आहे. वेगवेगळ्या नद्यांचे नाव कुठपर्यंत? जोपर्यंत या नद्या समुद्राला प्राप्त होत नाही. समुद्राला प्राप्त झाली की आता ती नदी नाही राहिली, आता नदीचाच काय झाला? समुद्र झाला. सगळ्या नद्या एका ठिकाणी येतात. तसंच ज्ञानोबा म्हणतात तैशी दोन्हीही मते सुचिती एका कारणाते परी उपास्थिते योग्यते अधीनाशे. तैशी दोन्हीही मते, दोन प्रकारचे मत या जगतामध्ये आहे. मत शब्दाचा अर्थ होतो त्याची त्याची मान्यता. काही ज्ञानाची मान्यता आहे तर काही कर्माची मान्यता आहे. काही लोक ज्ञानाने जातात, ज्ञानाचा मार्ग साधून, आणि काही लोक कर्माचा मार्ग साधून जातात. तर ज्ञानोबा म्हणतात तैशी दोन्हीही मते. हे जरी दोन मतं असले वेगवेगळे तरी सुद्धा सुचिती एका कारणाते. हे सगळे मतं एकाच कारणाची सूचना करतात. कारण शब्दाचा अर्थ साध्य. एकाच साध्यापर्यंत दोन्ही मार्ग जातात. साध्य आहे भगवान परमात्मा. तुम्ही ज्ञानाचं साधन जरी केलं तरी देवापर्यंत जाणार आहे. कर्माचं साधन जरी केलं तरी सुद्धा देवापर्यंत जाणार आहे. परी उपास्थिते योग्यते अधीनाशे. पण ज्ञानोबा म्हणतात फरक एवढा आहे. मार्ग जरी दोन्ही असले, प्राप्त जरी एका ठिकाणी होत असले, पण फरक एवढा आहे. काय? उपास्ती ते योग्यते अधीनाशे. सगळ्याला सगळ्या मार्गाचा काय नाही? अधिकार नाही. सगळ्या मार्गाचा अधिकार सगळ्याला नाही. सगळ्याला नाही. प्रत्येक मार्गाने जाणाऱ्याचा अधिकार आहे, भिन्न भिन्न आहे, भिन्न भिन्न. जो ज्ञानाचा अधिकारी आहे ते ज्ञान मार्गाने जाऊ शकतात. कर्माचा जो अधिकारी आहे तो कर्म मार्गाने जाऊ शकतो. उपास्ती ते योग्य ते अधीनाशे.
आपापल्या योग्यतेनुसार काय असते, उपासना असते. त्याच्या योग्यतेनुसार उपासना. त्याच्या अंतःकरणाची योग्यता कुठपर्यंत गेली आहे, किती त्याचं अंतःकरण त्या साधनासाठी योग्य झालेलं आहे, त्याच्यावरून त्याची योग्यता ठरत असते. एका अधिकाराचे सगळे माणसं नसतात, प्रत्येकाचा अधिकार वेगळा वेगळा. दृष्टांतर द्यायचा ठरला तर आपण सगळे लग्नाला जातो, कोणाच्या लग्नाला जातच असतो. कधी भावकीच्या लग्नाला, कधी पाहुण्याच्या लग्नाला, कधी घरातलंच लग्न असतं. कुठं कुठं आपण लग्नाकरता जातो. लग्न म्हणजे काय असतं, वधू वर दोघे उभ्या असतात, त्यांच्यामध्ये अंतरपाठ धरलेला ब्राह्मण मंडळी असतात आणि ब्राह्मण काय करतो, मंगलाष्टकाचा उच्चार करतो. आणि बाकीचे जे वराडीक आलेले असतात त्यांच्या हातात काय करतात, अक्षदा देतात. आणि ब्राह्मणाने सावधान केलं की सगळ्यांनी काय करायचा, अक्षदा टाकायचा. सगळ्यांनी अक्षदा टाकायचा. आता मला सांगा, त्या लग्नामध्ये सगळे बसलेले असतात, मंगलाष्टक किती जणांना ऐकू येतात? सगळ्याला ऐकू येतं. मंगलाष्टक भोंगा लावलेला राहतो, लाऊडस्पीकर असतं, सगळ्याला मंगलाष्टक ऐकू येतं. सगळ्याच्या कानावर मंगलाष्टकाचा आवाज पडतो. अक्षदा फेकल्या जातात. अक्षदा कोणाच्या डोक्यावर पडतात? सगळ्याच्याच डोक्यावर पडतात. पुढच्या माणसाच्या अक्षदा नवरदेवाच्या डोक्यावर आणि मागच्याच्या सगळ्या बसलेल्या माणसाच्या डोक्यावरच पडतात. म्हणजे मंगलाष्टक सुद्धा सगळ्याला ऐकू येतं. अक्षदा सगळ्याच्या डोक्यावर पडतात. मग सगळ्याचं लग्न लागतं का? सगळ्याचं लग्न लागतं का? नाही, सगळ्याचं लग्न लागत नाही. मंगलाष्टक ऐकल्यामुळे, अक्षदा डोक्यावर पडल्यामुळेच नवरदेवाचं लग्न लागतं. नवरदेव नवरीचं लग्न कशामुळे लागत असतं? मंगलाष्टक आणि अक्षदा पडल्यामुळं. पण नवरदेव नवरीचं लग्न जरी मंगलाष्टक आणि अक्षदामुळे लागत असलं आणि सगळ्याच्या डोक्यावर अक्षदा पडतात, पण सगळ्याचं लग्न मात्र लागत नाही. का लागत नाही? तर सगळे लग्नाच्या अधिकाराने तिथं गेलेले नसतात. नवरदेव आणि नवरी हे लग्न लावण्याच्या अधिकाराने तिथं जातात. त्याला ते ब्राह्मणाने अगोदर बांधलेलं असतं आणि बाकीचे हे लग्न लावण्यासाठी जातात दुसऱ्याचं. म्हणजे वधूवराची मिळणी, वराडिया लुगडी लेणी. हा, वधूवराची मिळणी, वराडिया लुगडी लेणी. वधूवराच्या लग्नामध्ये जर गेलं तर लग्न वधूवराचं असतं, वराडे कशासाठी असतात? लुगड्यासाठी. हा, दागिने लुगडे आहेर काय असन ते ज्ञानोबारांची भाषा आहे, सगळंच वर्णन केलेलं आहे. म्हणजे सगळ्याच्या डोक्यावर अक्षदा पडतात, सगळ्याला मंगलाष्टक ऐकू येतात, पण लग्न मात्र सगळ्याचं लागत नाही. का? कारण अधिकार तिथं त्या ठिकाणी सगळ्याचा नसतो. नवरदेव आणि नवरी दोघाचाच काय आहे? अधिकार आहे, अधिकार. म्हणून ज्याचा त्याचा अधिकार भिन्न असतो. अधिकारानुसार त्याला काय मिळत असतं? फळ मिळत असतं. ज्ञानोबा म्हणतात, उपासती ते योग्य ते अधीनाशी. उपासती ते योग्य ते अधीनाशी. उपासना ही योग्यतेच्या अधीन आहे. शेती करायची एखाद्याला, सगळं करायचं, बियाणं आणून ठेवलं, सगळं करायचं त्याला, पण उगं ते जुन्या रानामध्ये जुनं पीक काढलेलं आणि त्याने त्याच्यात काहीच मशागत केली नाही, त्याच्यात नांगरलं नाही, त्याने वखर आणलं नाही, आवत आणलं नाही, काहीच केलं नाही, त्याने मशागत केली नाही आणि तसाच पेरायला निघाला, त्याचा पेरून फायदा होईल का? काही नाही होणार. पेरून पावसाच्या पाण्यावर फार तर फार ते उगवण, पण ते पीक उगल्यानंतर ते फक्त जनावराच्या खायच्या लायकीचं असतं. ज्याच्यासाठी ते केलं ते मिळणार नाही. पीक उगवतं पण ज्याच्यासाठी केलं ते मिळत नाही. का? कारण उपासती ते योग्य ते अधीनाशी. त्याच्यासाठी जी योग्यता लागते, जशी शेतीची मशागत करावी लागते तशी मशागत जर त्या झाली नाही तर मग मिळून फायदा नाही. ज्याचा त्याचा अधिकार भिन्न असतो, ज्याचा त्याचा अधिकार भिन्न असतो. एक मनुष्य कलेक्टर झाला, नोकरी लागली, लाख लाख रुपये त्याला 2-2 लाख रुपये महिना मिळायला लागला, महिन्याला 2 लाख रुपये मिळायला लागले. आणि त्याच्याच शेजारचा दुसरा मनुष्य आणि तो गेला शासनाकडे भांडाला, याला कलेक्टर केलं, मला का केलं नाही? मला पण तुम्ही काय करा, कलेक्टर काला कलेक्टर. शासन म्हटलं काही हरकत नाही, आम्ही असा भेदभाव करत नाही का अमक्या जातीवाल्याला कलेक्टर करायचं, अमक्या जातीवाल्याला नाही करायचं, तुला पण कलेक्टर करतो. म्हणले करा मग लगेच. शासनाने सांगितलं असं करा म्हणून चालत नसतं, त्याला कागदपत्र दाखव, तुझ्याकडे कोणते कोणते कागदपत्र आहे, तुझं शिक्षण किती झालं? म्हणलं मी नॉन मॅट्रिक आहे.
10वी नापास आहे, 10वी नापास. शासनाने त्याला हात जोडले, या महाराज तुम्ही जा घरी. इच्छा जरी असली, शासनाकडे जरी गेला, कलेक्टर त्याला नाही करू शकत. का? त्याची पात्रता नाही, पात्रता, अधिकार नाही त्याचा. अधिकारानुसार फळ मिळत असतं. ज्याचा त्याचा जसा अधिकार त्याला त्याला तसं फळ मिळतं. ज्ञानोबा म्हणतात उपास्ती ते योग्य ते आदिनाशी. तसं ज्याच्या ठिकाणी ज्ञानाचा अधिकार आहे त्याला ज्ञान प्राप्त होईल, आणि ज्याच्या ठिकाणी कर्माचा अधिकार आहे त्याला कर्माचं फळ प्राप्त होईल. फळ एकच आहे, पण मार्ग दोन्ही काय आहे? भिन्न आहे, भिन्न आहे. कोणीही उठला आणि तो म्हणाला आता ज्ञान मार्ग सुद्धा भगवंतापर्यंत जातो, कर्म मार्ग सुद्धा भगवंतापर्यंत जातो, मला कर्म मार्गाने नाही जायचं, मला ज्ञान मार्गाने जायचं, असं जर म्हणून एखाद्याने आग्रह केला आणि निघाला, ज्ञानाची जर उपासना करायला लागला, तर त्याला ज्ञान मिळू शकत नाही. त्याला काय लागते? ज्ञानाची पात्रता लागते. ज्ञानाचा त्याला अधिकार आला पाहिजे. आणि ज्ञानाचा अधिकार येण्यासाठी सगळे शास्त्रकार सांगतात की ज्ञानासाठी तो अधिकारी आहे ज्याने पहिल्या जन्मामध्ये मल विक्षेपाचं निवारण केलेलं आहे. केवळ आता आवरण नावाचा दोष त्याच्या अंतःकरणात शिल्लक आहे, आणि जो विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व याने संपन्न आहे, त्याला ज्ञान प्राप्त होतं. त्याला ज्ञान कोणालाही नाही मिळत, कोणालाही ज्ञान नाही मिळत. ज्ञानासाठी विवेक पाहिजे, विवेक. ज्याला विवेक आहे त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. विवेक ही ज्ञानाची पहिली पायरी. अंतःकरणात विवेक नसेल तर त्याने कितीही प्रयत्न करू द्या, त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. विवेक कशाला म्हणतात? तर मिश्र झालेली जी गोष्ट आहे, मिसळलेली, भेसळलेली जी गोष्ट आहे, ती गोष्ट ज्याने वेगवेगळी करता येते त्याला काय म्हणतात? विवेक म्हणतात. विवेक. ज्ञानोबारायांनी त्याच्यासाठी दृष्टांतच दिलेले आहे. का भूसबीज एकवट, उपनितार आहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणू आले. धान्य काढल्यानंतर भूस आणि बी सगळं काय असतं? एकत्र असतं. भूस आणि बी एकत्र असतं. मग वाऱ्याच्या साह्याने त्याला उपणावं लागतं किंवा त्या उपनेरमध्ये घालावं लागतं. मग त्याने काय होतं? भूस बाजूला निघतं आणि बी काय होतं? बाजूला निघतं. हे कशामुळे झालं? वाऱ्यामुळे. तर वाऱ्यासारखं जो काम करतो त्याला म्हणावं विवेक. हा चाचोचेनी सांडशे, हा खांडीचे पयपानी राजहंशे. राजहंसाचा दृष्टांत. राजहंस काय करतो? पाणी आणि दूध एकत्र मिळालेलं असेल तर राजहंसाने त्याच्यामध्ये चोच घातली की दुधाचं काय करतो? ग्रहण करतो, पाणी सोडून देतो. आपल्याकडे भगवंताने ती शक्ती दिलेली नाही. आहे का कोणाकडे तुमच्यापैकी? तुमच्यापैकी आहे कोणाकडं? नाही. कारण असतं तर तुम्हाला पगार चालू झाला असता. कसं काय? डेअरीवाल्याने तुम्हाला जवळ ठेवून घेतलं असतं ना. दूध आणलं का बापा याच्यात हात घालून पाणी किती आहे, दूध किती आहे, तुम्हाला इतका पगार देतो, असं झालं असतं. पण तसं होत नाही. ती शक्ती मनुष्याच्या ठिकाणी दिलेली नाही, ती राजहंसाच्या ठिकाणी आहे. त्याला विवेक म्हणतात. विवेक. वेगवेगळं करण्याची जी शक्ती आहे. एखादा सोन्याचा दागिना असेल तर सगळे दागिने हे शुद्ध सोन्याचे नसतात, कारण शुद्ध सोन्याचा दागिनाच तयार होत नाही, टिकत नाही ते. त्याच्यामध्ये काहीतरी धातू काय करावा लागतो? मिसळावं लागतं. मग धातूमध्ये किती भेसळ झालेली आहे, त्या सोन्यामध्ये पितळ किती घातलेलं आहे, सोन्यामध्ये तांब किती घातलेलं आहे, हे जर पाहायचं असेल तर ते डोळ्याने पाहून नाही कळत. त्याला काय करावं लागतं? अग्नीत टाकावं लागतं. अग्नीत टाकल्यानंतर मग ते शुद्ध होतं. मग ते धातू वेगळा होतो आणि सोनं काय होतं? वेगळं होतं. असं वेगवेगळं ज्याच्यामुळे केलं जातं त्याला काय म्हणायचं? विवेक म्हणायचं. विवेक. वेगवेगळं ज्याच्यामुळे केलं जातं त्याला विवेक म्हणावं. किंवा दही आहे. दही तर सगळ्याला माहिती आहे. दुधापासून काय होतं? दही तयार होतं. त्या दह्यामध्ये 2 पदार्थ राहतात. दह्याच्या अंगामध्ये 2 पदार्थ राहतात. दह्याची अंगी निघे ताकलोनी. तुकोबाराय म्हणतात दह्याच्या अंगामध्ये 2 प्रकार. दह्यामध्ये लोणी सुद्धा असतं आणि दह्यामध्ये ताक सुद्धा असतं. पण ते वेगळं ज्याच्यामुळे केलं जातं त्याला काय म्हणतात? रवी जर दह्यामध्ये फिरवली तर लोणी वेगळं निघतं आणि ताक वेगळं निघतं. हे ज्याच्यामुळे वेगळं निघतं त्याला काय म्हणायचं? विवेक म्हणायचं. विवेक. तसं हा प्रपंच आहे. प्रपंच सार आणि आसाराचं काय आहे? मिश्रण आहे. मिश्रण. या प्रपंचामध्ये सगळाच सार भाग पण नाही
आणि प्रपंचामध्ये सगळाच आसार भाग सुद्धा नाही. प्रपंच काय आहे? मिश्रण आहे. मिश्रण सार आणि आसाराचं मिश्रण आहे. सार आणि आसाराचं मिश्रण आहे. शरीर कसं आहे? जड आहे. कसं आहे शरीर? जड आहे, नाशिवंत आहे, मरणारा आहे. शरीराला शास्त्रकार काय सांगतात? जड म्हणतात. जड. आणि दगडाला पण काय म्हणतात? जडच म्हणतात. दगड सुद्धा जडच आहे आणि हे शरीर सुद्धा काय आहे? जडच आहे. मग दोन्ही जर जड आहे तर मग दगड एकाच ठिकाणी पडून राहतो आणि माणूस सगळ्या पंढरपुरातून चक्कर मारून येतो. असं कसं होतं? हे कसं होतं? जर दगड सुद्धा जडच मानला आणि माणूस सुद्धा जडच मानला तर माणसाने दगडासारखंच पडून राहायला पाहिजे. तो पंढरपुरातून चक्कर मारून कस काय येतो? आणि जर माणूस पंढरपुरातून चक्कर मारून येतो तर दगड एका ठिकाणी कस काय पडून राहतो? तो का फिरत नाही? तर याचं कारणच आहे, हे जगत सार आणि आसाराचं काय आहे? मिश्रण आहे. नुसतं जड नाही, जगतामध्ये चैतन्य पण भरलेलं आहे. आता मला सांगा, एवढा फरक आपण केला, शरीर जड आहे आणि दगड सुद्धा जड आहे, पण दगड सगळीकडे फिरत नाही, शरीर सगळीकडे फिरतं, एवढं तर मान्य आहे. मग मला सांगा आता, ते शरीर ज्याचं आहे तो माणूस जर मरून गेला, तो माणूस मरून गेला, अजून त्याला उचललं नाही, अजून स्मशानात नेलं नाही त्याला, त्याचं शरीर नाही का त्या ठिकाणी? त्याचं शरीर आहे. त्याचं शरीर आहे, मग त्याचं शरीर फिरतं का? हां, आगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह न हे चिखलवाला, आता तो देह नाही राहिला, आता काय आहे? वल्ला चिखल आहे. म्हणजे शरीर तेव्हा सुद्धा आहे पण मग शरीर फिरत नाही. शरीर कुठपर्यंत फिरतं? जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मा आहे, म्हणजे चैतन्य त्याच्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ते चैतन्याच्या सत्तेने काय होतं? फिरत असतं. चैतन्य निघून गेल्यानंतर ते शरीर सुद्धा जागीच पडून जातं. सांगायचा भाग एवढा, या जगतामध्ये सार पण काही भाग आहे आणि आसार भाग सुद्धा आहे. म्हणजे सार आणि आसाराचं मिश्रण आहे. मग सार काय आहे ना आसार काय आहे हे तर कळायला पाहिजे. सार काय आहे आसार काय आहे हे कळायला पाहिजे. दह्यातून तुम्ही लोणी काढायचं, तुम्हाला तुम्ही फिरवलं त्याच्यामध्ये रवी फिरवल्यानंतर ताक वेगळं निघलं, लोण्याचा चांगला गोळा वेगळा निघला, पण लोणीचं काय आहे ताकाचा काय फायदा आहे हे तुम्हाला कळालंच नाही. आणि ताक तुम्ही घेतलं आणि फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं आणि लोण्याचा गोळा घेतला आणि उकांड्यावर फेकला, जमन का? नाही. त्याचं महत्त्व तर कळायला पाहिजे ना. सार काय आहे आणि आसार काय हे कळायला पाहिजे ना. तसं हे जगत जर सार आणि आसाराचं मिश्रण असेल, याच्यामध्ये जड भरलेला आहे, चैतन्य भरलेला आहे, असं जर असेल तर मग जड भाग कोणता आहे आणि चैतन्य भाग याच्यामध्ये कोणता आहे हा कळायला पाहिजे. तुकोबारा सांगतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत. सार काय आहे आणि आसार काय आहे हे भगवंत तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. संसार म्हणून जो काही दिसतो तो सगळा फलकटच आहे. फलकट म्हणजेच तो आसार आहे. आणि मग सार काय आहे? भगवंत सारे. हे जगत दोन्हीचं मिश्रण आहे. जगतामध्ये कुठं भगवंत आहे? जगतामध्ये सगळीकडे भगवंतच आहे. होतं काय? आपल्याला दिसत नाही. जगतामधला भगवंत आपल्याला दिसत नाही, आपल्याला त्याची काय नाही, नजर नाही. तो भगवंत त्याच्यामध्ये भरलेलाच आहे. मला सांगा, दह्याकडे पाहत असताना तुम्हाला दह्यामध्ये ताक दिसतं का लोणी दिसतं? दोन्ही दिसत नाही. दह्याकडे पाहत असताना त्या दह्यामध्ये ताकही दिसत नाही आणि त्या दह्यामध्ये लोणी सुद्धा दिसत नाही. कधी दिसतं वेगवेगळं? मंथन केल्यानंतर दोन्ही वेगवेगळं दिसतं. तसंच आहे या जगतामध्ये. जड म्हणूनही आपल्याला काही दिसत नाही आणि या जगतामध्ये चेतन म्हणूनही काही दिसत नाही. नाशिवंतही काही दिसत नाही आणि परमात्मा सुद्धा दिसत नाही. का? कारण अजून हे मिश्रण आहे. याच्यामधला भाग वेगवेगळा कधी दिसन याचं आपल्याला काय करावं लागेल? मंथन करावं लागेल. मंथन हरिपाठात सांगतात ज्ञानोबाराय, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. देवाला कसं काढून घ्यायचं या जगतामध्ये? मंथुनी. जसं मंथन केल्यानंतर दयातून लोणी वेगळं काढून घेता येतं, तसं या जगताचं मंथन करायचं आणि जगताचं मंथन केल्यानंतर काय बाहेर निघणार आहे? लोणी बाहेर निघणार आहे, ताक वेगळं निघणार आहे. हे मंथन केल्यानंतर होत असतं. मंथुनी नवनीता. मग या जगातील आसार भाग म्हणजे सगळं जड पदार्थ आहे. तुम्हाला आम्हाला जे काही डोळ्याने दिसतं ते डोळ्याने दिसणारं सगळं काय आहे? जड आहे. जड आहे. जड जे दृश्य असतं
ते सगळं जड असतं. चिद्भाष्यत्वम दृश्यत्वम दृश्यत्वम जडत्वम शास्त्रकाराची पद्धत आहे. ते अवघड आहे, आपण सोप्या भाषेत पाहू. जे जे डोळ्याने दिसतं ते सगळं काय आहे? स्वप्नीचे मृगजळ ज्ञानोबा म्हणतात. डोळ्याने जे 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 देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. जड काय आहे, आसार काय आहे, असा प्रश्न पडला की डोळ्याने जेवढं दिसतं हे सगळं आसार आहे, सगळं जड आहे. आणि याच्यामध्ये गुप्त असणारा जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा म्हणजे सार आहे, सार तत्व आहे, सार तत्व गुप्त असणारा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या सगळ्या उपाधीमध्ये तो गुप्त झालेला आहे. मायेच्या उपाधीमध्ये गुप्त आहे भगवान परमात्मा. आणि एका शरीराकडे जर पाहिलं तर अज्ञानाच्या उपाधीमध्ये तो काय आहे? गुप्त आहे. त्याला काढून घ्यावं लागतं. हे ज्याच्यामुळं निघतं त्याला काय म्हणतात? विवेक म्हणतात. आता असा विवेक सगळ्याकडे आहे का? आहे का सगळ्याकडे विवेक? तुम्हाला या जगताकडे पाहत असताना जगत वेगळं आणि देव वेगळा दिसतो का याच्यातून? नाही, नाही. देव तर दिसतच नाही, सगळं काय आहे? भेसळ आहे. मग असं आपल्याला लक्षात घ्यायचं, आपण लक्षात घ्यायचं, आपल्याला जोपर्यंत जगत वेगळं आणि देव वेगळा दिसत नाही तोपर्यंत ज्ञान मार्गाचे आपण काय नाही? अधिकारी नाही, अधिकारी नाही. आपण ज्ञानाचे अधिकारी नाही. कारण ज्ञानाची पहिली पायरी आहे त्याच्या ठिकाणी विवेक पाहिजे. आणि विवेक त्याला म्हणतात जगतातलं सार आणि आसार काय करायचं? बाजूला काढायचं. सार आसारात जर आपल्याच्याने बाजूला निघत नसेल तर आपल्याला ज्ञानाचा काय नाही? अधिकार नाही, अधिकार नाही. पुढची पायरी वैराग्य. वैराग्याविषयी ज्ञानोबा बोलतात की विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. 15व्या अध्यायामध्ये वृक्षाच्या रूपकाने संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानोबा बोलतात की विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. अंगामध्ये जर वैराग्य नसेल तर त्या ठिकाणी ज्ञान टिकत नाही. तगण्याची नाही म्हणजे टिकत नाही. ज्याच्या अंगामध्ये वैराग्य नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान टिकत नाही. ज्ञान टिकण्यासाठी वैराग्य अंगामध्ये असावं लागतं. त्या अध्यात्म ज्ञानाचं दूर राहू द्या, अध्यात्म ज्ञानाचं दूरच राहू द्या, पण त्याच्या अलीकडचं जे शास्त्रज्ञान आहे ते शास्त्रज्ञानाचा जरी विचार केला तरी ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे त्याच्याच ठिकाणी ज्ञान टिकतं, त्याच्याच ठिकाणी ज्ञान टिकतं. आज या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आळंदी, पैठण, देहू, पंढरपूर अनेक ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आहे. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी काय करतात? शिक्षण घेण्यासाठी येतात, शिक्षण घेण्यासाठी येतात. पण सगळे एकाच मास्तरकडे शिकतात, सगळे विद्यार्थी एकाच गुरुकडे शिकतात, सोबत शिकतात, एकच ग्रंथ शिकतात, पण ज्ञान सगळ्याला सारखं होत नाही. सगळ्याला सारखं ज्ञान होतं का? नाही होत. ज्ञानामध्ये फरक पडतो. काही काही पोरं असे असतात त्यांना एका दिवसामध्ये 15-20 अभंग पाठ होतात, 15-20 अभंग पाठ होतात. असे सुद्धा काही मुलं असतात. आणि काही असेही मुलं असतात त्याला एक अभंग पाठ करायला 15 दिवस लागतो. अभंग एकच पाठ करतात, एकाच गुरुच्या हाताखाली शिकतात, पण केवढा फरक पडतो. काहीला 15 दिवसात एक अभंग पाठ होतो, काहीला एका दिवसात 15 अभंग पाठ होतात. हे ज्ञानामध्ये काय पडला? फरक पडला. फरक असा फरक का पडतो? ज्ञानोबा सांगतात विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. विरक्ताच्या ठिकाणी ज्ञान येत असतं. ज्याच्या ठिकाणी भोगामध्येच मन गुंतलेलं आहे त्याला ज्ञान नाही प्राप्त होत. पाठांतर कोणाच्या होत नाही? जो जास्त झोपतो, ज्याला आळस आहे, नुसता खातच राहतो, चांगला अभ्यास करत नाही, गुरुची सेवा करत नाही, कांदा लसूण असे पदार्थ जो खातो, तर त्या मुलाला काय होत नाही? ज्ञान होत नाही. का? त्याच्याकडे वैराग्य नाही, वैराग्य नाही, वैराग्य नाही. आणि ज्ञान कोणाला प्राप्त होतं? ज्याच्याकडे वैराग्य आहे. वाईट पदार्थ खाण्याचा जो त्याग करून टाकतो, झोपेचा त्याग करून टाकतो. काही काही विद्यार्थी रात्री 12पर्यंत अभ्यास करतात, परत पाठ 3 वाजल्यापासूनच अभ्यासाला सुरुवात करतात. कष्ट घ्यावे लागतात, त्याला वैराग्य असावं लागतं. झोपेचा त्याग करावा लागतो, आळसाचा त्याला त्याग करावा लागतो, त्याला जास्त आहार घेण्याचा त्याग करावा लागतो. कारण जास्त खाल्ल्यानंतर काय होतं? झोप येते माणसाला. असं आहे. मग शास्त्रज्ञानाची जर ही गत आहे तर शास्त्रज्ञानापेक्षा हजारो पटीने श्रेष्ठ असलेलं जे अध्यात्मज्ञान आहे त्याच्यासाठी वैराग्य किती आवश्यक असेल, किती आवश्यक असेल. वैराग्याशिवाय ज्ञान नाही प्राप्त होत. ज्ञान राज माझी योग्याची माऊली. नामदेवराय वर्णन करतात, ज्ञान राज माझी योग्याची माऊली. माझे ज्ञानोबा कसे आहे?
ज्ञानराज आहे. ज्ञानराज म्हणजे काय? ज्ञानराज शब्दाचे दोन अर्थ गुरुवरे बाबा सांगत असतात. ज्ञानराज शब्दाचा एक अर्थ होतो ज्ञानाचा जो राजा आहे, ज्ञानाचा जो राजा आहे हा एक अर्थ. किंवा ज्ञानराज शब्दाचा दुसरा अर्थ होतो ज्ञानेन राजते, ज्ञानामुळे जो शोभून दिसतो, ज्ञानामुळे मनुष्य शोभून दिसतो तो ज्ञानराज आहे. किंवा तिसरा अर्थ जर पाहायचा झाला तर ज्ञानम येन राजते, ज्ञान ज्याच्यामुळे शोभून दिसतं तो ज्ञानराज. ज्ञानोबरायला ज्ञानराज का म्हणतात? ज्ञानामुळे ज्ञानोबराय शोभून दिसत नाही, ज्ञानोबा रायामुळे या जगतामध्ये सगळं ज्ञान शोभून दिसायला लागलं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी रचली आणि त्या ज्ञानेश्वरीपासून सगळं ज्ञानाला काय आली? शोभा आली. हे ज्ञानराज आहे ज्ञानोबराय. फुकट ज्ञान प्राप्त झालं ज्ञानोबरायला? फुकट प्राप्त झालं का ज्ञानोबरायला ज्ञान? नाही. आई वडिलाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. ज्ञानोबरायचं वैराग्य कसं आहे? देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. लहान मुलं ते सगळे त्यांचे भाऊ, त्यांचा सांभाळ करावा लागला. त्यानंतर मधुकरी मागायची. मधुकरी मागायला गेल्यानंतर कोणी मधुकरी सुद्धा वाढत नव्हतं. एखाद्या गरीबाला जर दयाच आली, लहान मुलं आहे यांना खायला दिलं पाहिजे, एखाद्याने मधुकरी वाढली तर दुर्जन लोक यायचे, त्यांची झोळी हिसकून घ्यायची, खाली मधुकरी सगळी टाकायची, त्याच्यात शेण माती कालून टाकायची, असे करत होते. कोणी अर्धी एक भाकर वाढली तर त्यांची झोळी हिसकून घ्यायची, त्याच्यातली भाकर काढायची, कुत्र्याला फेकायची. कुत्र्याला खाऊ देत होते पण ज्ञानोबरायाला खाऊ देत नव्हते. अशी परिस्थिती भोगली ज्ञानोबरायांनी. फार वाईट. त्याला वैराग्य म्हणतात. उगच नाही ज्ञानराज. एवढं जगात आज 750 वर्ष ज्ञानोबरायांचं, हे ज्ञानोबरायाला जन्म होऊन 750 वर्ष पूर्ण झाले. एवढं जगतामध्ये जय जयकार होतो ज्ञानोबरायांचा. किती सप्ते झाले या वर्षामध्ये ज्ञानोबरायाच्या उत्सवानिमित्ताने. का एवढा जय जयकार होतो? नामदेवरायासारखे महान संत त्यांना ज्ञानराज का म्हणतात? त्याचं कारण आहे वैराग्य. फार कष्ट केले, फार भोगलं ज्ञानोबरायांनी. शुद्धीपत्र कोणी दिलं नाही. आळंदीमध्ये ब्राह्मणाच्या सभेमध्ये बसले, सांगितलं की आमच्या आईवडिलांनी आता देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे, आम्हाला शुद्धीपत्र द्या, आम्हाला जातीमध्ये घ्या. ते ब्राह्मण असून सुद्धा जातीमध्ये घेतलं नाही. त्या ज्ञानोबरायांना शुद्धीपत्र मिळवण्यासाठी आमच्या पैठणला यावं लागलं. इतक्या लांब पैठणला येऊन शुद्धीपत्र मिळालं, पण आळंदीमध्ये शुद्धीपत्र नाही दिलं त्यांना, नाही दिलं. विचार करा, तो काळ किती जुना काळ आहे. त्या काळात रस्ते नव्हते, काही नव्हते, काही साधनं नाही, काही नाही. आळंदीपासून पैठणपर्यंत पायी कसे चालत असतील ज्ञानोबराय? परत पैठणहून परत मागं जायचं. वैराग्य ज्ञानोबरायांचं फार होतं, फार भोगलं ज्ञानोबरायांनी. तेव्हा ज्ञानराज म्हणतात. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. विरक्तीशिवाय ज्ञान राहत नाही, ज्ञान शिल्लक राहत नाही. तुकोबाराय पहा, किती वैराग्य होतं तुकोबारायांचं. काहीच नव्हतं, खायला मिळत नव्हतं. हे वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. हे वैराग्य म्हणजेच काय? विषय वासनेचा त्याग करून टाकणं. विषय वासनेचा त्याग. आणि विषय वासनेचा त्याग म्हणजे फक्त संसारातले विषय वासना नाही, परलोकातील विषयाचा सुद्धा त्याग करावा लागतो. तुकोबाराय म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. देवा, तू ब्रह्मदेव जरी मला करत असला तरी मी ब्रह्मदेव होणार नाही, कारण ते पद दुःखाचा शल्का भाग आहे, शल्का भाग. वैराग्य म्हणतात याला, वैराग्य. वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. मग आपण आपल्यावरून समजून घ्यायचं आपल्या ठिकाणी वैराग्य आहे की नाही. वैराग्य जर नसेल तर तो ज्ञानाचा अधिकारी नाही. ही दुसरी पायरी आहे. तिसरी पायरी सांगतात समाधी षटक. वैराग्यासाठी शम लागतो. 6 प्रकार सांगतात. शम शब्दाचा अर्थ होतो अंतकरणाचा वासनेचा निग्रह करणे. अंतकरणातून एखाद्या विषयाची इच्छा न होणे, याला शम म्हणतात. त्यानंतर दम. दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह करणे. इंद्रिय विषयाकडे जे धावतात त्या विषयापासून त्या इंद्रियाला ओढून घ्यायचं. हे 6 साधनं सांगितली. मुमुक्षुत्व लागतं. एवढं सोपं नाही ज्ञानाचा अधिकार प्राप्त होणं. ज्ञानाचा अधिकार प्राप्त होणं फार कठीण आहे. म्हणून समाधी षटक मुमुक्षुत्व ज्याला प्राप्त झाले, मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची त्याला तीव्र इच्छा असणं, देव मिळावा. जसं तुकोबारायांनी नाटाच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे, कैमी
उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. अहो संतजन, माझा उद्धार कधी होईल मला सांगा. याला म्हणतात मोक्षाची तीव्र इच्छा, मुमुक्षुत्व. हे ज्याला प्राप्त असतं त्याला मग कुठंतरी पुण्याने सद्गुरू प्राप्त होतात. मग त्या सद्गुरूची त्याने काय करायची, सेवा करायची. मग सद्गुरू त्याला ज्ञान देतात आणि मग त्याला भगवंत मिळतो, मग त्याला भगवंत मिळत असतो. एवढं सोपं आहे ज्ञानाचा अधिकार. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तैशी दोन्ही मते सुचिती एका कारणाते, परी उपास्थिते योग्य ते अधीनाशे. उपासना करणं हे ज्याच्या त्याच्या योग्यतेचं काय आहे, अधिकार आहे. ज्याच्या त्याच्या योग्यतेचा, सगळ्याला अधिकार नाही त्याचा. कर्मयोगाचा अधिकार कोणाला आहे, कर्मयोगाचा अधिकार कोणाला आहे, ज्याला ज्ञानाचा अधिकार नाही, ज्ञानाच्या मार्गाने जो जाऊ शकत नाही, तेवढी त्याची योग्यता नाही, त्याने मग कर्मयोगाचा काय करावा, आश्रय करावा. उपास्थिती योग्यते अधीनाशे, ज्याची जशी योग्यता असेल त्याने तशी काय करावी, उपासना करावी. पुढे ज्ञानोबा बोलतात, देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नर केवी तैसा पावे वेगा. ज्ञानोबा दृष्टांत देऊन सांगतात, दोन्ही मार्ग एकच आहे, फळ त्याचं एकच आहे, पण फळापर्यंत प्राप्त होण्यासाठी दोन्हीचा वेळ काय आहे, भिन्न भिन्न आहे, वेगवेगळा आहे, वेगवेगळा आहे. वैशाखाचा काळ आहे, वैशाख महिना. वैशाख महिन्यामध्ये काय असतात, आंबे. वैशाख महिन्यामधला फळ म्हणजे आंबे. भरपूर आंबे असतात, रसाळ आंबे असतात. आंब्यामध्ये पण बरेच प्रकार, मग त्यात काही हापूस आंबे, काही केशर आंबे, काही गावरान आंबे, काही शेप्या आंबा, बरेच प्रकार असतात. आंब्याचं फळ फार रसाळ असतं, म्हणून त्याला फळाचा राजा म्हणतात. राजा आंबा रसाळ असतो. सगळेच आंबे रसाळ असतात असंही काही नाही, सगळे आंबे रसाळ असतात असंही काही नाही. 1 किलो जर आंबे आणले, त्याचा जर रस करायचा म्हणला तर काही आंबे एवढे रसाळ असतात त्याच्यामध्ये साखर टाकण्याचीच गरज पडत नाही, साखर टाकण्याची गरज पडत नाही. साखर कमी गोड लागते म्हणून त्यात रस टाकून खावा, असे काही काही गोड आंबे असतात. पण काही आंबे असे सुद्धा असतात की 1 किलो आंब्याचा रस करायचा म्हणलं तर साखरच 2 किलो टाकावी लागते, असे पण आंबे असतात. पण आंबा रसाळ फळ आहे. एखाद्या झाडाला रसाळ रसाळ असे आंबे लागलेले आहे आणि एकाच वेळेला 2 जणांची त्या काय झाली, नजर गेली. लांब आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाला आंबे पिकलेले आहे, पिवळा धमक त्याचा रंग आहे, आणि एकाच वेळेला दोघाची नजर पडली. दोघाची म्हणजे कोणाची, एक माणसाची नजर त्याच्यापर्यंत गेली आणि एक पक्ष्याची नजर त्याच्यापर्यंत गेली. दोघालाही इच्छा झाली. पक्ष्याला वाटला आंबा आपण घेऊन खावा आणि माणसाला सुद्धा वाटला आंबा आपण घेऊन खावा. पण दोघं सुद्धा निघाले, आपापल्या परीने दोघं निघाले आंबा प्राप्त करण्यासाठी. आता लवकर कोण जाईल त्याच्यामध्ये, पक्षीच जाणार. पक्षाला काय लागतं जाण्यासाठी, पंख हाणले का 2 सेकंदात तिथपर्यंत जाऊन काय करणार, आंब्याचा स्वाद घेणार. माणसाला तसं नाही जमत. आंबा किती लांब आहे तो पाहावा लागतो. मग तिथून जाण्यासाठी अगोदर वाट आहे का मध्ये कुपट घातलेले आहे, मग ज्या ठिकाणी वाट आहे त्या ठिकाणी जायचं, वाटाने मग परत आंब्यापर्यंत पोहोचायचं. मग आंब्यापर्यंत गेल्यानंतर मग ताबडतोब आंबा नाही मिळत. त्याच्यासाठी फांद्या जर खाली असल्या तर मग हाताने सुद्धा तोडून घेता येतो. फांद्या थोड्या वर असल्या मग त्याला चढता येतं फांदीवर. पण काही काही आंबे सरळच गेलेले असतात, मग त्याच्यावर चढता पण लवकर येत नाही. मग कसं तरी प्रयत्न करून खोडावर चढतो, खोडावरून मग फांदीवर, मोठ्या फांदीला आंबे लागत नाही, मोठ्या फांदीवर परत लहान फांदीवर, लहान फांदीवरून परत अजून एका लहान फांदीवर, मग कुठंतरी जाऊन त्याचा हात कुठं जातो, आंब्यापर्यंत पोहोचतो. तो हळूहळू ढाळी आंब्यापर्यंत तर तो पोहोचतो, आंब्यापर्यंत पोहोचतो. मनुष्यही पोहोचतो आणि पक्षीही पोहोचतो. पण ज्या वेगाने पक्षी आंब्यापर्यंत जातो त्या वेगाने माणूस नाही जाऊ शकत. जाणार दोघं पण आहे, पण वेळेमध्ये काय पडतो, फरक पडतो. माणूस पक्षी जर गेला तर पक्षाला जाण्यासाठी 1 मिनिट भरपूर झाला, पण त्याच आंब्यापर्यंत माणसाला जाण्यासाठी अर्धा तास सुद्धा लागू शकतो. दोघं पण जाणार आहे. ज्ञानोबा सांगतात, देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा. उत्प्लवन म्हणजे उडणं. पक्षी उडाला की फळापर्यंत पोहोचला. फळाशी झोंबे जैसा. सांगे, भगवान म्हणतात अर्जुना सांग, तैसा नर केवी वेगा पावे. माणूस तेवढ्या वेगाने कधी जाऊ शकतो बरं, नाही जाऊ शकत. तो जाणार नाही असं नाही,
पण तेवढ्या वेगाने मात्र निश्चितच जाऊ शकत नाही. मग तो कसा जाईल? तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. तो मनुष्य हळूहळू जातो. हळूहळू कसा? ढाळे ढाळे, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर असा जातो. केतुलेनी एके वेळे, पण कोणत्या तरी एका वेळेला तो निश्चित काय आहे? जाणार आहे. मार्गाचे निबळे निश्चित ठाके, त्या मार्गाच्या बळाने निश्चित त्या आंब्यापर्यंत तो काय होणार आहे? पोहोचणार आहे. त्या फळापर्यंत तो काय होणार आहे? पोहोचणार आहे. हा दृष्टांत झाला. हा काय आहे? दृष्टांत आहे 2 वयामधून. त्याचा सिद्धांत ज्ञानोबा म्हणतात, तैशे देखपा विहंग ममते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. तैशे देखपा, त्याप्रमाणे पहा अर्जुना. काय? विहंग ममते म्हणजे त्या पक्षाच्या पद्धतीनं, एक माणसाची पद्धत झाली आणि एक पक्षाची पद्धत झाली. त्या पक्षाच्या पद्धतीने अधिष्ठुनी ज्ञानाते, ज्ञानाचं अधिष्ठान करून, ज्ञानाचा आश्रय करून, ज्ञानाच्या मार्गाने जे सांख्य लोक आहे ते मोक्षाते सद्य आकळीती, तात्काळ मोक्षापर्यंत जातात. गुरुच्या मुखातून तत्वमसी वाक्य ऐकलं की त्यांना लगेच समाधी लागून जाते. त्यांना समाधी लागून जाते. जे सांख्य मंडळी आहे म्हणजे आत्मानात्म विचार करणारे जे साधक लोक आहे, ज्ञानाचे जे अधिकारी आहे, ते ज्ञानाचा आश्रय करून त्या पक्षाच्या पद्धतीप्रमाणे मोक्षाते आकळीती, ताबडतोब मोक्षाला काय करतात? प्राप्त करून घेतात. त्यालाच तुकोबारांनी म्हटलेलं आहे, एकी केली हातोफळी ठाया बळी पावले. एकी हातोफळी केली आणि ते बळी ठाया पावले. त्या जागेपर्यंत प्राप्त झाले, हातोहात प्राप्त झाले. एका क्षणामध्ये ज्ञानापर्यंत ते काय झाले? प्राप्त झाले. एका क्षणामध्ये मोक्षाला प्राप्त झाले. पण कोण? त्याच्यासाठी तुकोबारांनी शब्द वापरला बळी. बळी, बळी म्हणजे कोण? बळी म्हणजे कोण? प्रल्हादाचा मुलगा बळी नाही. बळी म्हणजे बलवान. बळी म्हणजे कोण? बलवान. जो बलवान आहे तो बलवान एका क्षणामध्ये भगवंतापर्यंत प्राप्त झाला. मग बलवान म्हणजे कोण नेमका? तर या ठिकाणी सांगतात, अधिष्ठुनी ज्ञाना ते सांख्य, ज्याने ज्ञानाचा आश्रय केला असे सांख्य मंडळी जे आहे, ते सांख्य मंडळी काय आहे? तर ज्ञानाचे अधिकारी आहे. त्यांनाच तुकोबारांनी बळी म्हटलेला आहे. असे जे लोक आहे ते मोक्षाला काय करतात? प्राप्त करून घेतात. आणि मग दुसरे, ये रे योगी ये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. ज्ञानोबा म्हणतात ये रे. मग ज्ञान मार्गाने जाणारे जे लोक आहे, त्या ज्ञान मार्गाच्या लोकाला आता तुम्ही बाजूला करा. त्यांना सोडून बाकीचे जेवढे काही लोक आहे ते सगळे लोकसुद्धा त्या भगवंतापर्यंत जातात, पण पक्षाच्या पद्धतीने नाही जाऊ शकत. ते कशाच्या पद्धतीने जातात? माणसाच्या पद्धतीने जातात. माणूस जसा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर हळूहळू जातो फळापर्यंत, तसं कर्म मार्गाने जाणारे जे आहे ते हळूहळू त्या ठिकाणी प्राप्त होतात. ये रे योगी ये म्हणजे बाकीचे जे योगी आहे, योगी कोणाला म्हटलं? कर्माचा आश्रय केलेला. 2 शब्द वापरले, माणसाकरताच वापरलेले आहे. माणसामध्ये 2 प्रकार पडले, काही सांख्य आणि काही काय आहे? योगी. काही सांख्य मंडळी आहे आणि काही योगी मंडळी आहे. मग सांख्य मंडळी कोणाला म्हणायचं? ज्ञानाचा ज्याने आश्रय केला, ज्ञान मार्गाने जो चालला त्याला सांख्य म्हणायचं. आणि योगी कोणाला म्हणायचं? ज्याने कर्माचा आश्रय केला, कर्म मार्गाने देवापर्यंत जो जातो तो कोण आहे? योगी आहे. योगी येर योगी कर्माधारे, कर्माचा आधार घेतात. त्या ठिकाणी जाण्यासाठी आधार कोणता घेतात? कर्माचा आधार घेतात. कर्माचा आधार. जसं एखादा आंधळा मनुष्य असतो, तो आंधळा मनुष्य स्वतःच्या परीने नाही जाऊ शकत, तो कोणाचा तरी काय करतो? आधार घेतो. कुठेतरी जायचं असेल तर एखाद्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवून तो चालत असतो. स्वतःच्या बळाने तो पोहोचू शकत नाही. कोणाच्या तरी खांद्यावर हात देऊन दुसऱ्याच्या साह्याने तो मनुष्य त्या ठिकाणी जातो. आंधळा मनुष्य. मार्गी अंधा सरिसा पुढा देखनाही चाले जायचा. मार्गामध्ये जात असताना आंधळ्याच्या सोबत कोण असतो? देखना मनुष्य चालतो, डोळस माणूस चालतो. एखाद्या आंधळ्याजवळ डोळस माणूस नसलाच तरी काठीचा तरी काय करतो? तो आधार घेतो. काठीच्या आधाराने चालतो. पुढं खड्डा आहे का, पायरी आहे, काठीच्या आधाराने चालतो. म्हणजे जे आंधळे असतात त्यांना चालण्यासाठी काहीतरी काय लागतो? आधार लागतो. आधार. तसं कर्मयोगी जे आहे ते आंधळेच आहे. आंधळे, त्यांना ज्ञानाचा अधिकार नाही म्हणून काय आहे? आंधळे. जे ज्ञानी आहे त्यांना डोळस म्हणायचं आणि जे ज्ञानी नाही ते आंधळे आहे. मग असे कर्मयोगी जे आंधळे लोक आहे
त्यांना कशाच तरी आधार घेऊन चालावं लागेल. मग ते आधार कोणाचा घेतात? कर्माचा आधार घेतात. भगवंतापर्यंत जाण्यासाठी कर्माचा आधार घेऊन ते चालत असतात. एर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. विहित कर्माचं ते काय करतात? आचरण करतात. आचरण निजाचारे म्हणजे आचरण करून. विहितेची विहित कर्माचं शास्त्रकारांनी या कर्माचे दोन प्रकार पाडलेले आहेत. काही विहित कर्म असतात आणि काही निषिद्ध कर्म असतात. विहित निषिद्ध कशाला म्हणायचं? जे शास्त्राने करा म्हणून सांगितलं त्याला विहित कर्म म्हणायचं, आणि शास्त्राने जे करू नका म्हणून सांगितलं त्याला काय म्हणायचं? निषिद्ध कर्म म्हणायचं. निषिद्ध कर्म शास्त्राने सांगितलं तुम्हाला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, भगवंताचं नामस्मरण करा, करा म्हणून सांगितलं, हे काय आहे? विहित कर्म आहे. चंद्रभागेचं स्नान करा, विहित कर्म आहे. प्रदक्षिणा करा, हेही विहित कर्म आहे. भगवंताचं दर्शन घ्या, हे सुद्धा काय आहे? विहित कर्म आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत याचं पारायण, अध्ययन, मनन, चिंतन करावं, हे सुद्धा काय आहे? विहित कर्म आहे. सगळे विहित. आणि शास्त्राने काही निषिद्ध कर्म सुद्धा सांगितले. कोंबड्या खाऊ नका, अंडे खाऊ नका, मांस खाऊ नका, त्यानंतर कांदे खाऊ नका, लसण खाऊ नका, हे काय आहे? याला निषिद्ध कर्म म्हणायचं. जे करू नका म्हणून सांगितलं ते सगळं काय आहे? निषिद्ध कर्म. म्हणजे कर्माने चालणारे, कर्ममार्गाने जाणारे, कर्माचा अधिकार घेऊन चालणारे, आधार घेऊन चालणारे जे लोक आहे ते योगी लोक काय करतात? विहितेची निजाचारी, विहित कर्माचं अनुष्ठान करतात. शास्त्राने करू नका म्हणून सांगितलं त्याच्या नादी लागत नाही. ते शास्त्राने करू नका म्हणून सांगितलं त्याच्या नादी लागत नाही, त्याला लांब ठेवायचं. जे करा म्हणून सांगितलं तेवढंच करायचं. जेवढं शास्त्राने करा म्हणून सांगितलं तेवढंच करायचं, त्याला म्हणतात विहितेची निजाचारी. विधी आणि निषेध. तर विधी निषेध कोणाला आहे हे सांगत असताना त्या पंचदशी ग्रंथामध्ये एक श्लोक आलेला आहे. ते विद्यारण्य स्वामी सांगतात, विहित निषिद्ध कर्माचा अधिकार त्यालाच आहे. वर्णाश्रम वयोवस्था भीमानम यस्य विद्यते तस्यैव च विधेयश्च निषेधा सकला अपि. विधी निषेध त्या मनुष्याकरता असतात की ज्या मनुष्याच्या ठिकाणी वर्ण, आश्रम, वय, अवस्था यस्य अभिमानम विद्यते, ज्याला वर्णाचा अभिमान आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी मराठा आहे, मी माळी आहे, मी चांभार आहे, मी तेली आहे, असा आपापल्या जातीचा ज्याला अभिमान असतो, किंवा आश्रमाचा अभिमान असतो, मी ब्रह्मचारी आहे, वानप्रस्थ आहे, संन्यासी आहे, गृहस्थ आहे, असा अभिमान असतो, किंवा वयाचा अभिमान असतो, मी आमक्या वयाचा आहे, तामक्या वयाचा आहे, अवस्थेचा अभिमान असतो, मी गरीब आहे, भिकारी आहे, त्या मनुष्याकरता काय असतो? विधी निषेध असतो. विधी निषेध म्हणजे आपल्या सगळ्यालाच त्याचा काय आहे? अभिमान आहे. सगळ्यालाच काय आहे? अभिमान आहे. आपल्याला जर एखाद्याने विचारलं तू कोणत्या जातीचा आहे, आपण लगेच सांगतो अमक्या अमक्या जातीचा आहे मी. कोणी विचारलं तुझं वय किती आहे, लगेच सांगतो आपण. म्हणजे आपल्याला काय आहे? वर्ण, आश्रम, वय, अवस्था याचा अभिमान आहे. मग हे ज्याच्याकरता आहे, ज्याच्या ठिकाणी अभिमान आहे वर्ण आश्रमाचा, त्याला काय आहे? तस्सैवच निषेधाश्च विधयस सकला अपि. त्याला सगळे विधी निषेध शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. त्याने सगळे विधीचं पालन करायचं, सगळ्या निषेधाचं काय करायचं? पालन करायचं. ज्ञानोबा म्हणतात जे योगी आहे ते विहितेची निजाचारी, विहित कर्माचं आपापल्या परीनं काय करतात? अनुष्ठान करतात. निजाचारी स्वतःच्या अंगाने आचरण करतात. आणि मग अवसरे पूर्णता पावते होती. काही वेळ गेला की पूर्णता त्यांना प्राप्त होते. पूर्णता प्राप्त होती. पूर्णता प्राप्त होते म्हणजे काय? पूर्णता नावाचं काही एखादं गाव नाही. पूर्णता शब्दाचा अर्थ होतो तो परिपूर्ण त्याचं जीवन होतं. आणि परिपूर्ण जीवन होतं म्हणजे त्याला भगवंत प्राप्त होतो. कारण जीवन त्यावेळेसच परिपूर्ण होतं ज्यावेळेस त्याच्या दुःखाचा नाश होतो आणि त्याला काय होतं? भगवंताची प्राप्ती होती. भगवंताची प्राप्ती होती. पूर्णता अवसरे प्राप्त होती. त्या मनुष्याला पूर्णता प्राप्त होते. अंतकरणातून तो समाधानी होऊन जातो. अंतकरणातील सगळ्या इच्छा त्याच्या मरून जातात. सगळं दुःख त्याचं नष्ट होतं. सगळा आनंद त्याला प्राप्त होतो. पण ज्ञानोबारांनी शब्द टाकला अवसरे. अवसरे म्हणजे त्याला प्राप्त होण्यासाठी काय लागतो? वेळ लागतो. वेळ. या शब्दाचा पुन्हा 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 ज्ञानोबा उच्चार करत आहे. मागं सुद्धा पाहावं, यामध्ये परत परत शब्द गेलेला आहे. एक कर्मयोग जाणं जे तर साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. त्या ठिकाणी सुद्धा वेळ शब्द घातला ज्ञानोबारांनी. काही कालानंतर ते प्राप्त होतात. त्यानंतर परत शब्द घातलेला ज्ञानोबारांनी, तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी वेके वेळे मार्गाचे नि बळे निश्चित ठाकी. दुसऱ्या दृष्टांतामध्ये सुद्धा दुसऱ्यांदा शब्द घातला वेळे.
केतुलेनी एके वेळी, कोणत्या तरी एका वेळेला, म्हणजे काही कालानंतर तो प्राप्त होणार आहे, हा दुसरा शब्द. आणि परत या शेवटच्या 44व्या ओळीमध्ये परत ज्ञानोबारांनी अवसरे शब्द घातला. अवसर म्हणजेच वेळ. जेवढ्या वेळेत ज्ञानी मनुष्य प्राप्त होईल तेवढ्या वेळेत कर्मयोगी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकणार नाही. त्याला जाण्यासाठी काय लागेल? वेळ लागेल. वेळ, त्याला जाण्यासाठी वेळ लागेल. मग आता जाण्यासाठी त्याला वेळ लागणारच आहे. मग आपण गडबड तरी कशासाठी करायची? आपण थांबून घेऊ. विषय असा चालू आहे की भगवान अर्जुनाला सांगत आहे की या लोकामध्ये मी पूर्वीच 2 गोष्टी सांगून ठेवलेल्या आहे. पूर्वीच सांगितलेलं आहे. पूर्वी म्हणजे सृष्टीच्या आरंभी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की मला प्राप्त व्हा तुम्ही. जीवनाची सार्थकता कुठं आहे? भगवंताला प्राप्त होण्यात सार्थक आहे. मनुष्य देह जो दिला देवाने, कशासाठी दिला? देव प्राप्त करून घेण्यासाठी दिला, संसारासाठी दिला नाही. लग्न होणं, मुलं होणं याच्यासाठी मनुष्य देह नाही. कारण सगळ्याच जीवाला मुलं होत असतात, त्याच्यासाठी मनुष्य देह नाही. मनुष्य देहाचं साधन करून भगवंत प्राप्त होणे हे महत्त्वाचं आहे. आणि भगवंतापर्यंत प्राप्त होण्याचे देव सांगतात हे 2 मार्ग मी पूर्वीच सांगितलेले आहे. एकतर ज्ञानाचा मार्ग मी सांगितला आणि दुसरा कर्माचा मार्ग मी सांगितलेला आहे. मग ज्ञान मार्गाचा अधिकारी कोण आहे आणि या कर्म मार्गाचा अधिकारी कोण आहे? मग ज्ञानाचा जो अधिकारी आहे तो ज्ञानाचं साधन करून कसा भगवंतापर्यंत किती वेळेमध्ये जाऊ शकतो त्याचं निरूपण भगवंतानी केलं. आणि दुसरा जो कर्माचा अधिकारी आहे तो कर्माचा आश्रय घेऊन त्या भगवंतापर्यंत जाण्यासाठी त्याला काही वेळ लागतो, हे सुद्धा भगवंतानी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे जेवढ्या वेगाने ज्ञानी मनुष्य जातो तेवढ्या वेगाने निश्चितच कर्मयोगी जात नाही. जातो त्याच ठिकाणी, पण थोडा काय लागतो? त्याला वेळ लागतो. 44 होईपर्यंत आपण आज चिंतन केलेलं आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक उद्या कीर्तन राहील ना. सकाळी कळन गाथेमध्ये, सकाळी कळन ना. कीर्तन जर उशिरा असलं तर मग होईल. 5 वाजता जर कीर्तन असलं तर मग नाही होणार. सकाळी गाथेमध्ये सांगितलं त्यांनी. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की